आहे। सुरुवातीला पाहणार आहोत राजकीय बातम्या। मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची आज दुपारी 12 वाजता अंतरवाली सराटीत पत्रकार परिषद। 29 ऑगस्टच्या मुंबई आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जरांगे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष। लेकरांसाठी आरक्षण मागत आहोत, विनाकारण डिवचू नका, सत्ता बदलत असते हे लक्षात ठेवा, मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांना इशारा। मराठा समाजाला सरकारनं 10% आरक्षण दिलंय, तरीही लोकशाही मार्गाने कोणी आंदोलन करत असेल तर त्यांच्याही मागण्या समजून घेऊ। जरांगेंच्या आंदोलनावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया। मराठा समाज ओबीसी प्रवर्गात येऊ शकत नाही, मात्र तसा कोणी प्रयत्न केल्यास ओबीसी समाज आवाज उठवल्याशिवाय राहणार नाही, छगन भुजबळांचा जरांगेंना इशारा। मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची थोड्याच वेळात तातडीची बैठक। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी भाजप प्रदेश कार्यालयात बैठक बोलावली। हिंदुत्व टी शर्ट किंवा बनियन आहे का, कधीही काढायचं आणि कधीही सोडायचं, उपमुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंवर नाव न घेता निशाणा। बोगस लाडक्या बहिणींच्या माध्यमातून मतचोरी, सामनातून आरोप। मतचोरी करण्यासाठी सरकारी तिजोरीतून 400 कोटींचा अपहार, सामनातून हल्लाबोल। मुख्यमंत्र्यांची एकनाथ शिंदेंच्या अखत्यारीतील नगरविकास विभागाच्या अधिकाऱ्यांवर नाराजी, सूत्रांची माहिती। तर केंद्र सरकारच्या निधीतून योजना राबवण्यात अपयशी ठरल्यानं नाराजी, योजनांना गती देण्याचे निर्देश, सूत्रांची माहिती। नवी मुंबईच्या कोपरखैरणेत नितेश राणेंच्या उपस्थितीत आज वराह जयंती साजरी केली जाणार। कोपरखैरणेतील माहेश्वरी भवनात संध्याकाळी 5 वाजता कार्यक्रमाचं आयोजन।